मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लाखो महिलांना आधार देणाऱ्या या योजनेत आता कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आलाय। होय मित्रांनो, या योजनेचा लाभ हजारो अपात्र व्यक्तींनी घेतलाय आणि विशेष म्हणजे सरकारी सेवानिवृत्त महिला आणि अगदी पुरुषांनीही या योजनेतून पैसे घेतल्याचं समोर आलं आणि त्यामुळे राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे। म्हणून आता सरकारने थेट पैसे वसुलीची मोहीम हाती घेतली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले आहे की ज्यांनी कोणी चुकीने पैसे घेतले असतील, विशेषतः पुरुष लाभार्थ्यांनी, त्यांची चौकशी करा आणि दोष आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा। मित्रांनो, यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सखोल छाननी सुरू आहे। या छाननीमध्ये 26,34,000 अपात्र लाभार्थी ओळखले गेले आहेत आणि त्यांचा हप्ता सुद्धा थांबवण्यात आलेला आहे। मित्रांनो, एवढंच नाही तर यामध्ये काही पुरुषांनी लाभ घेतल्याचं आढळून आलं असून आता तपास सुरू आहे। लाभार्थ्यांच्या घरी महिलांचे खाते नसल्याने त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर आलेत का, की त्यांनी जाणीवपूर्वक शासनाची दिशाभूल केली आहे का, हे तपासले जात आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली आहे आणि घोटाळा करणाऱ्याकडून वसुलीची स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। मित्रांनो, यावरून विरोधकही खूप आक्रमक झाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट आरोप केला आहे की या योजनेत सुमारे 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला असून हे घोटाळे करणारे कोण, असा सवाल केला जात आहे। राज्यांनी पहिलं आम्हाला व्हाईट पेपर, ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे। 4,800 कोटी रुपयाचा हा स्कॅम आहे। त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेज करतो। त्याचबरोबर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा इशारा दिला आहे। या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यावर कठोर कारवाई होईल। शासन चुकीचे प्रकार थांबविण्यासाठी कटिबद्ध आहे। कोणतीही चुकीची माहिती देऊन शासनाला फसवणूक करणाऱ्याकडून रक्कम वसूल केली जाईल। म्हणून मित्रांनो, जर एखाद्याने चुकीने किंवा फसवणूक करून या योजनेचा लाभ घेतला असेल तर सरकार आता त्यांना सोडणार नाही। त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि पैसे सुद्धा वसूल होऊ शकते। मित्रांनो, ही माहिती सडेतोड आणि तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक द्या, माहिती गरजूंना पाठवा आणि अशा शुद्ध माहितीकरिता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।